मारेगाव बालविकास विभागात भ्रष्टाचाराची अमर्याद सीमा ओलांडली। कळमनकरांच्या 40% पाशवी चिमुकल्यांचे भवितव्य उद्ध्वस्त। गॅस ओट्याखाली लपवला लाचेचा माल। 57 वर्षाच्या अधिकारी शकुंतला इंगोलेचा लाचखोर चेहरा उघडा। यवतमाळ जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात भ्रष्टाचाराचा भयानक प्रकार उघडकीस आलाय। गरोदर माता आणि कुपोषित चिमुकल्यांच्या उपोषणाची जबाबदारी असणारे अधिकारीच आता शासकीय तिजोरीवर दरोडा टाकताना सापडले आहे। महागावच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शकुंतला इंगोले यांना 5,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले। एका 21 वर्षीय तरुणीकडून अंगणवाडी मदतनीस पदासाठी त्यांनी 10,000ची मागणी केली होती। 22 जुलै रोजी ठरल्याप्रमाणे स्वयंपाकघरात 5,000 रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारताना गॅस ओट्याखालील कप्प्यात लपवलेल्या रकमेसह एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले। दुसरीकडे मारेगावचे प्रभारी सीडीपीओ दीपक करमणकर यांनी पेसा क्षेत्रातील अमृत आहार योजनेत लाखो करोडोंचा महाघोटाळा रचल्याचा आरोप होत आहे। अंगणवाड्यांमध्ये बालकांना आहार न देता दर 2 महिन्यांनी 30 ते 40,000 रुपयांची बोनस बिले काढली जात आहे। या भ्रष्टाचारात दीपक करमणकर 40%, लिपिक 20%, पर्यवेक्षक 20% आणि अंगणवाडी सेविका 20% असा कमिशनचा कट पॅटर्न चालवत आहे। विशेष म्हणजे करमणकर हे यापूर्वी गडचिरोलीत तलाठी असतानाही अशा घोटाळ्यात अडकले होते। तिथे नामुष्की ओढल्याने नोकरी सोडून यवतमाळ जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी झाले। मात्र मारेगावचा प्रभार मिळताच त्यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचे हातखंडे वापरले। मासूम बालकांचा आणि गरोदर मातांचा घास हिरावणाऱ्या दीपक करमणकर व त्यांच्या संपूर्ण भ्रष्ट साखळीवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी आक्रमक मागणी पेसा क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ।